मी मी तुला आवरायला मदत करू का? नाही नको, मी आवरते. आज तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? आज मी ऑफिसला नाही जाते काकू. का ग? काल जे काही घडलं हे नाही म्हटलं तरी सगळ्यांना कळलंच असेल. आता सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असणार. असं काही घडल्यावर एका बाईकडे लोक कुठल्या नजरेने बघतात हे तर तुम्हाला माहितीच असेल. आजपर्यंत स्वतःला खूप जपलं. कोणी माझ्याकडे चुकीच्या नजरेने नाही बघणार याची खूप काळजी घेतली. काल जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं. आता लोकांच्या नजरांना मी काय उत्तर देऊ मला खरंच कळत नाही. नेहा, शांत हो. मला माहितीये लोक मलाच नावं ठेवतील. घरून बाहेर पडल्यावर माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतील. तसंही लग्न तुटल्यावर सगळा दोष बाईचाच असतो ना. इथे तरी वेगळं काय घडलं? अगं काय आहे नेहा, मगाशी मी आले होते तेव्हा किती खंबीरपणाने उभी होतीस तू, आणि इतक्यातच कोसळलीस. तेव्हा मी एक आई होते, नाईलाज होता माझा. पण आता मी एक मुलगी आहे आणि मला खरंच खूप वाईट वाटतंय, रडू येतंय आई. हो. नेहा, मी येते. हो. आई माझ्याशी खोटं बोलली. ती सॅड आहे पण हॅप्पी असल्यासारखं दाखवते. तिला आता स्माइलवाला मॅजिकची गरज आहे. ते स्माइलवाला मॅजिक फक्त फ्रेंडकडे आहे. याला म्हणतात ऍक्च्युअल फिटनेस. तू ग्रेट आहेस यार. आय नो. म्हणजे तुला फिटनेस बद्दल एवढं कळत असेल हे मला माहीतच नव्हतं. समीर नाव आहे माझं साया. समीर म्हणजे वारा. वारा ही अशी गोष्ट जी कुठेही असू शकते. साया लक्षात ठेव, वारा हा दंगाई करू शकतो आणि पिंगाई घालू शकतो. पिंगा? या व्हॉट डज इट मीन? ते मुर्दे. मला असं वाटतं साया, यु नो, तू ना इंटेन्स विचार करायला हवा. कशाबद्दल? यशच्या फिटनेस बद्दल. मी त्याचा डाएट प्लॅन चेंज करायचं म्हणते. डाएट वगैरे सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. तू ऍक्च्युअल कोणाला तरी असं समोर ठेव, एक आयडॉल म्हणून त्याच्याकडे बघ, आणि यशची फिटनेस ट्रेनर म्हणून त्याला कम्पेअर करून मग त्याच्यावरती काम कर. कळतंय तुला? येस. मला काय वाटतं माहितीये का, यश आता जे करतोय ना ते त्याच्या फिटनेस साठी ना पुरेसं नाहीये. तू एकदा माझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ, मग तुझ्या लक्षात येईल की कोण जास्त फिट आहे. मी हेल्थच्या बाबतीत ना कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. पण तू तर आज वर्कआउटच नाही केलंयस. असं वाटतं साया, 15,000 पुशअप्स मारून माणूस इथे उभा आहे वाटतं. सिरियसली? काय ना, माझा व्यायाम असा चुटकीसरशी होतो. बाय द वे, आज संध्याकाळी काय करतेस तू? काही विशेष नाही, पण तू काय विचारतोयस? भेटूया का? इंटेन्स विचार करायला. व्हॉट? यशच्या फिटनेस वरती. हा, तसं मला विचार करायला काही हरकत नाही. गुड गर्ल. साया, येस सर. फिटनेसच्या बाबतीत ना समीरला कधी लाईटली घेऊ नको. म्हणजे फिटनेसचं त्याचं नॉलेज, त्याचं डेडिकेशन आणि त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. काय सांगताय सर? एवढंही काही नाहीये. असं कसं समीर, कम ऑन यार. तू तिला संध्याकाळी भेटणार आहे, ती कोणाला भेटणार आहे त्याच्याबद्दल माहिती तर असली पाहिजे ना.
आय एम टेलिंग यू साया, ही जी राऊंड आता मी मारली ना, मला एक 15 मिनिटं लागली असतील, पण तेच समीर 3.5 मिनिटात पूर्ण करेल. हो रिअली? असं काही नाहीये खरं तर. म्हणजे नम्रता, कुठे तुझ्यातल्या नम्रतेबद्दल बोलतोय मी, की एवढा जिनियस माणूस, जिनियस माणसांची ना हीच क्वालिटी असते, इतके नम्र असतात ना, कधी कधी असा हेवा वाटतो की मी असा का नाहीये याच्यासारखा. ह्यानी 15,000 पुशअप्स मारले असतील ना, पण त्यानंतर पण आय एम टेलिंग यू, यू मस्ट टेस्ट हिम. इनफॅक्ट ही विल टेस्ट यू. 2.5 मिनिटात राऊंड पूर्ण करेल तो. Isn't it, समीर? उद्या उद्या नाही 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 समीर, तुझा मोठेपण आहे हा, पण ठीक आहे आत्ताच. रेडी साया? येस सर, लेट्स गो. All right, on your marks. Get set. या आय एम सेट. I said get set, not set up. And go! Let's go! Come on! Go, my boy! Go! Go, my boy! Come on! Yeah, come on, Samir! Yeah! Come on, yeah! 2.5 मिनिटं, Samir! 2.5 मिनिटं, come on! नेहाचा कॉल. आय होप कालच्या प्रकारानंतर काही टेन्शन नाही आहे. हॅलो. हॅलो फ्रेंड, ए बच्चा, बोल, काय झालं? तुझ्या आईची खूप गरज आहे. काय झालं ग? काही प्रॉब्लेम? अरे आईचं लग्न झालं नाही ना, म्हणून ते खूपच सॅड आहे. माझ्यासमोर ती हॅपी असली तरी तसं नाही आहे. तिला तर किती त्रास होणार ते काकूंना सांगत होती आणि रडत सुद्धा होती. फ्रेंड, आता तूच सांग ना, आता काय करायचं? बोल ना फ्रेंड. हे बघ बच्चा, तू काळजी नको करू. तू आता मला सांगितलंयस ना, आता मी बघतो काय करायचं ते. तिच्या चेहऱ्यावर आता नेहमी स्माइल असेल. मॅजिक वाला स्माइल ना? मॅजिक वाला स्माइल. पण हे बघ, आपल्या हे स्माइलचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही, हा? प्रॉमिस? प्रॉमिस फ्रेंड. गुड गर्ल. बाय फ्रेंड. हॅलो शेफाली. ए मूर्ख, कुठं काय? तुला ना मी मगासपासून तुझं डोकं चालवायला सांगते, तू फक्त तोंड चालवतीयस. छे छे, मी पण ना तुमच्यासारखं विचारच करते वहिनी. वाव, रिअली? मग मला सांग, यश दुबईला जाता जाता अचानक परत का आलाय? ते आपल्याला कसं माहित असेल नाही का? अरे ते माहीत असावं म्हणूनच विचार करतोय ना आपण. मला वाटतं ना त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. मूर्ख बाई, हे मला सुद्धा माहितीये, पण त्यांचं काय प्लॅनिंग चालू आहे ह्याबद्दलच विचार करतोय की नाही आपण.